रोहा धाटाव येथील युनिकेम कंपनीच्या गेटबंद आंदोलनाकडे रोहेकरांचे लक्ष लागून राहिले असून भाजप आणि राष्ट्रवादीतील हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रोह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून पोलिसांकडून दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अक्षय जाधव यांनी युनिकेम कंपनी बाहेर घेतलेला आढावा पाहूयात। उद्या भाजप राष्ट्रवादी वाद जे आहे ते विकोपाला जाण्याची शक्यता आहे, कारण की उद्या भाजपकडून जे आहे ते युनिकेम कंपनीवरती गेटबंद आंदोलन होणार आहे। आणि आपण एकंदरीत पाहिलं, मी त्याच कंपनीचे इथे उभा आणि आपण एकंदरीत पाहिलं तर इथेच जे आहे ते भाजप जे आहे ते गेटबंद आंदोलन करणार आहे। आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे बडे नेते जे आहे ते या आंदोलनाला सहभागी असणार आहेत, कारण की राष्ट्रवादीचा आणि भाजप जो तो वाद आहे तो चव्हाट्यावरती आलेला होता। कारण की अमित गाग यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्व सुनील तटकरे यांच्यावरती जे आहे ते टीका केलेली होती। त्यानंतर जे आहे ते हा वाद चिघळला की नंतर राष्ट्रवादी जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन तसा उत्तर आम्ही देखील देऊ। यावरून राष्ट्रवादी आणि भाजप हे आमने सामने येण्याची शक्यता आहे। आपण एकत्रित पाहिलं तर ह्याच गेटवरती जे आहे ते आंदोलन होणार आहे आणि एकत्रित पाहिलं तर कुठेतरी वाद व्हायला नको यासाठी पोलिसांना जे आहे ते पोलिसांनी दोन गटाला जे आहे ते नोटीस जे आहे ते बजावलेली आहे। कडेकोट असा पोलीस बंदोबस्त इथे असणार आहे आणि आपण एकत्र पाहिलं नेमकी कंपनी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र जाधव, मी अक्षय जाधव, रोहा, रायगड। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।